या मतदारसंघामधनं स्वाभिमानी नुसतं नाव ठेवून होत नाही, तर ते कर्मानं स्वाभिमान करावं लागतं। स्वाभिमान जपणारी तालुक्यातली ही जनता आहे। निश्चितपणे मी या ठिकाणी सांगेन, धैर्यशील मानेचा साखर कारखाना नसेल, सूतगिरणी नसेल, दूध संघ नसेल, पण त्याच्या आजोबाने एक कारखाना काढून ठेवला, बहुजन समाजातल्या गोरगरीब सामान्य माणसाचा कारखाना। द्वेष निर्माण करणं, वाईटपणा निर्माण करणं, कारखानदार म्हणजे आपले विलन आहेत असं दाखवणं, लोकांच्या मध्ये खऱ्या अर्थानं चळवळीच्या नावाखाली स्वयंरोजगार योजना चालू करणारी चळवळ या मतदारसंघातनं तयार झाली। लोकांनी वेळीच त्याला ओळखलं। गोकुळ सोबत गोकुल। आज शेतकऱ्यांना जो या ठिकाणी भाव मिळतो तो ऊसाच्या बाबतीत एका कायद्यामुळे मिळणारा भाव हा केंद्र शासनाने पारित केलेला आहे। FRP चा कायदा कोणी स्थापित केला? हळवणकर साहेब, याच्या पूर्वी FRP चा कायदा नव्हता। हा कायदा नरेंद्र मोदी साहेबांनी तयार केला। इथं आंदोलन होऊन मिळतंय असं जर खरं असेल तर UP मधल्या सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्याला इथल्या आंदोलनाचा फायदा तिकडे मिळत असेल काय? उत्तर प्रदेश मध्ये तिथल्याला सुद्धा टनामागं FRP मध्ये जी वाढ होती ती पॉलिसी डिसिजन आहे आणि त्या पॉलिसीचा फायदा संपूर्ण राष्ट्राला होतो। एका जिल्ह्याला एका तालुक्यापुरता तो मर्यादित असत नाही। द्वेष निर्माण करणं, वाईटपणा निर्माण करणं, कारखानदार म्हणजे आपले विलन आहेत असं दाखवणं, लोकांच्या मध्ये खऱ्या अर्थानं चळवळीच्या नावाखाली स्वयंरोजगार योजना चालू करणारी चळवळ या मतदारसंघातनं तयार झाली। लोकांनी वेळीच त्याला ओळखलं आणि मला खऱ्या अर्थानं सांगितलं पाहिजे की या मतदारसंघामधनं स्वाभिमानी नुसतं नाव ठेवून होत नाही, तर ते कर्मानं स्वाभिमान करावं लागतं। स्वाभिमान जपणारी तालुक्यातली ही जनता आहे। निश्चितपणे मी या ठिकाणी सांगेन, धैर्यशील मानेचा साखर कारखाना नसेल, सूतगिरणी नसेल, दूध संघ नसेल, पण त्याच्या आजोबाने एक कारखाना काढून ठेवला, बहुजन समाजातल्या गोरगरीब सामान्य माणसाचा कारखाना। जी ताकद बाळासाहेब मानेंनी माझ्या पाठीशी उभी केली, धैर्यशील बोलतोय तो नैतिकतेनं बोलतोय। मी कुठली चूक केलेली नाही, कुणाचं वाईट केलेलं नाही, कुणाच्या सुद्धा भांडणामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये वाईटपणा घेण्यामध्ये धैर्यशील माने कधी पुढे आलेला नाही। कुणाचं झालं तर चांगलंच व्हावं याच्यासाठी माझे प्रयत्न राहिलेत। कोविडच्या काळामध्ये काही अंतर निर्माण झालं, पण मी निश्चितपणे सांगेन, प्रत्येक गावाची भेट माझी प्रत्येक शिरोळ तालुक्यातल्या गावागावामध्ये या ठिकाणी शिरोळ तालुक्यातल्या एकाही गावाला निधी आलेला नाही, खासदाराचं असं एक गाव दाखवायचं। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।